उद्घाटनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, विशेषतः मंजुषाताईंसकट सर्व मान्यवरांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. आज आणि उद्या असं 2 दिवस आपण कोहिनूर कट्टातर्फे प्रस्तुत मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या 2 दिवसाच्या निमंत्रितांच्या परिषदेला आपण इथे आजपासून सुरुवात करतो आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली, मग नाटक आहे, संयोजन आहे कार्यक्रमांचं, साहित्य, संगीत, चित्रपट, अन्य कला प्रकार या सगळ्यांमधल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या विषयाचं चिंतन असणाऱ्या आणि गेली अनेक वर्ष पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर वावर असणाऱ्या, सुंदर म्हणजे सर्वंकष अशा अर्थाने सुंदर वावर असणाऱ्या अनेकांना आपण इथे निमंत्रित केले आणि त्यातून मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे हे साकारण्याचा आपला प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये आमचा दावा अजिबातच असा नाही की या 2 दिवसाच्या परिषदेनंतर सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. अशा अनेक परिषदा आणि असे अनेक सत्र, छोटी मोठी सत्र आपल्याला घेत राहायला लागणार आहे. पण त्याची सुरुवात आपण आजच्या आपल्या कार्यक्रमापासून करतो आहोत. त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आणि मी स्वातीताई महाळंक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक, आणि प्रदीप निफाडकर सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष, या दोघांनाही कोहिनूर कट्ट्याच्या सोबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचेही या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये योगदान आहे. त्यांच्या वतीने या दोघांना निमंत्रित करून विनंती करेन की आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. प्रदीप निफाडकर सर, तुम्हाला मी व्यासपीठावर निमंत्रित करते आणि प्रमुख कार्यवाह स्वातीताई महाळंक, तुम्हाला मी निमंत्रित करते. सर्वप्रथम अर्थातच माननीय मंजुषाताईंचं स्वागत करूया आपण आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्राला सुरुवात करतो आहोत. ज्या उद्घाटक या नात्याने इथे उपस्थित आहेत, प्रथम नागरिक या नात्याने आपण त्यांचं कोहिनूर कट्टाच्या वतीने, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मनापासून स्वागत करूया. पुण्याच्या माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे, माननीय देगलूरकर सर, ज्यांना आपण या उद्घाटन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलेलं आहे, ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ, मी तुम्हा दोघांना विनंती करते देगलूरकर सरांचंही स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये करावं. त्यांना ऐकणं, त्यांना वाचणं हा नेहमीच एक समृद्ध करणारा अनुभव असतो. माननीय योगा देगलूरकर सर आपल्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष. माननीय कृष्णकुमार गोयल सरांचं स्वागत आपण कार्यक्रमामध्ये करतो आहोत. कोहिनूर कट्टाच्या निमित्ताने पुण्यातल्या अनेक सांस्कृतिक क्षेत्रांसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि अनेक उत्तम उपक्रम ज्यांच्या शुभेच्छांमुळे सातत्याने सुरू राहिलेले आहेत ते कृष्णकुमार गोयल सर. योगेश सोमण सरांचं आपण कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. कोहिनूर कट्टाच्या बरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचंही अतिशय मोलाचं योगदान या आयोजनामध्ये लाभलंय. त्यांच्या वास्तूमध्ये आपली ही 2 दिवसाची परिषद संपन्न होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, पंडित संजीव अभ्यंकर, ज्यांना आपण विशेष अतिथी म्हणून आवर्जून निमंत्रित केलेलं आहे, ज्यांच्या गाण्यांनी आपल्याला आत्तापर्यंतही मनापासून आनंद दिलाय आणि ज्यांच्या सशक्त खांद्यांवरती अभिजात मराठी साहित्याची, भारतीय संगीताची धुरा त्यांच्या सशक्त खांद्यावरती आहे, असे आपल्या सर्वांचे अतिशय आवडते गायक संजीव अभ्यंकर. प्रवीण तरडे सर आज आपल्या समवेत या उद्घाटनाच्या सत्राला उपस्थित आहेत. दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि पुण्याला अतिशय जवळून ओळखणारा एक कलाकार व्यक्तिमत्व प्रवीण तरडे सर, या सर्वांचं मनापासून कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. माननीय धीरज सिंह सर सुद्धा FTII कुलगुरू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण त्यांना अचानक दिल्लीला पुढचा कार्यक्रम आल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीयेत. त्याचबरोबर माननीय मुरलीधर मोहोळ सर, केंद्रीय मंत्री, त्यांनाही आपण निमंत्रित केलेलं होतं, तेही उपस्थित राहू शकत नाहीयेत. त्यांनी दोघांनीही त्यांच्या शुभेच्छा आपल्या या कार्यक्रमासाठी पाठवलेल्या आहेत. त्या शुभेच्छा संदेशाचं वाचन होईल, पण तत्पूर्वी मी वीरेंद्र चित्राव यांना इथे निमंत्रित करते आणि या 2 दिवसाच्या परिषदेचे संयोजक या नात्याने मी त्यांना विनंती करते, या 2 दिवसाच्या परिषदेबद्दल आपण अधिक सविस्तर उपस्थितांना माहिती द्यावी. आदरणीय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित निमंत्रित, आपण जर सगळा क्रॉस सेक्शन बघितला तर मला असं वाटतं की पुण्याचं सांस्कृतिक क्षेत्र प्रातिनिधिक स्वरूपात, कारण इच्छा अनेकांची होती परंतु आम्ही काही जणांनाच निमंत्रित करू शकलो जागेच्या मर्यादेमुळे. त्यावेळेला या ठिकाणी सर्व क्षेत्रातले सर्व मान्यवर निमंत्रित या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या परिषदेच्या सुरुवातीला जेव्हा स्वर्गीय मुक्ताताई महापौर होत्या तेव्हाच काही गोष्टींची चर्चा झाली होती. त्यानंतर मुरली अण्णा महापौर झाले तेव्हा 2 पावलं पुढे गेलो आणि आता मंजुषाताई जेव्हा विराजमान झाल्यात
तेव्हा आम्हाला असं वाटलं की मेट्रोच्या गतीने हा प्रकल्प आता पुढे गेला पाहिजे आणि म्हणून हा घाट 2 दिवसाचा घातला आहे. उद्देश अगदी साधा आहे. फार मी विस्तृत बोलणार नाही कारण मंजुषाताईंना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. परंतु उद्देश अगदी साधा आहे की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. खरं तर कुठल्याही शासनाने किंवा कोणीही असं पदक देऊन पद्मश्रीसारखं बहाल केलं नाही आहे पुण्याला की तुम्ही आजपासून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. जर सगळा प्रवास आपण बघितला तर आपल्या लक्षात हे येतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचे दिग्गज कलाकार या पुण्यातनं जगाला ज्यांनी आनंद दिला कलेतनं असे या ठिकाणी झाले. लाखो रसिक केवळ या ठिकाणी सांस्कृतिक वातावरणामुळे पुण्यात स्थायिक झाले. त्याचबरोबरीने आजही हजारो तरुण कलाकार या ठिकाणी आहेत. शेकडो महोत्सव या शहरामध्ये होतात. परंतु या सगळ्याला सर्वसमावेशक असं एक जे धोरण पाहिजे, जे पक्षविरहित पाहिजे, यावर आमचा विश्वास आहे. सत्तेवर कोणताही पक्ष असो, परंतु एक जर 50 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट मानचित्र जर या शहराचं तयार करता आलं तर मला असं वाटतं की पक्षविरहित या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि यातून आम्हाला असं वाटतं की पुणे ही मंजुषाताई तुमच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत की आता डबल नाही तिबल इंजिनचं सरकार जर आपल्याकडे आहे तर पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी झाली पाहिजे. आणि याची घोषणेबरोबरच अनेक गोष्टींमध्ये याचं इन्फ्रास्ट्रक्चरल कितीतरी विशेष गोष्टी आहेत. याच्यासाठी पावलं आत्ताच्या काही वर्षांमध्ये उचलायला पाहिजेत. म्हणजे मला दुःख वाटतं की पुलंनी 50 वर्षाच्या आधी बालगंधर्व रंगमंदिर बांधलं, परंतु आजही बालगंधर्व आम्ही देशभर जेव्हा आम्ही कुठे कुठे जात असतो, बालगंधर्व हे आदर्श नाट्यगृह आहे. ते अनेक जण एक आदर्श नाट्यगृह म्हणून कलाकार पण पाहतात. आणि एवढी भरमसाठ नाट्यगृह पुण्यामध्ये आता होऊन काही 1-2 नाट्यगृह सोडली तर कलाकारांना कुठेच नाटक करायचं नसतं. ही अवस्था का आली? कारण प्लॅनिंग नाही. त्यामुळे कितीतरी गोष्टी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी रसिकांना असलेल्या सोयीसुविधांचा विषय आहे. त्याच्या पलीकडे जाऊन 200पेक्षा जास्त महोत्सव या ठिकाणी होतात. मोठे छोटे तर मी बघतच नाही, पण 200 मोठे महोत्सव होतात. पण त्यांना मदत करण्याकरता कॉर्पोरेशनमध्ये कुठलीही पॉलिसी नाही. केवळ काही वर्षभरातल्या देणगी स्वरूपात काही असतील, परंतु एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारखे अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत. तर ते सर्वजण या ठिकाणी त्यांच्या आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले होतात, ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं. मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये पुण्यामध्ये एवढी खाण आहे कलाकारांची. जर महापौरांनी पुढाकार घेतला, या सगळ्या 2 दिवसाच्या परिषदेचा आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावं, जी सुरुवात असेल. एवढे मान्यवर 2 दिवसात बोलणार आहेत. एक व्हिजन डॉक्युमेंट करून जर मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची जायची इच्छा आहे, अर्थातच मंजुषाताईंनी ते पुढाकार घ्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. अगदी साध्या गोष्टी आहेत की इतकं मोठं कलेचं भांडार या पुण्यामध्ये असताना कलेचं एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ असू नये, हे दुःख आम्हाला कायम आहे. आम्ही 40-40 वर्ष या ठिकाणी संयोजन करतोय. सुनील बसलायत, भोंडेसर बसलेत, अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही काम करतोय. परंतु आम्हाला दुःख या एका गोष्टीचं आहे. सुदैवाने मी जेव्हा आर्किटेक्चरला होतो तेव्हा भारतभर नाट्यगृहांचा अभ्यास करत फिरत होतो आणि लक्षात आलं की गोव्यात कला अकादमी आहे, भोपाळमध्ये भारत भवन आहे, दिल्लीमधले थिएटर आहेत, मुंबईमध्ये आता NCPA सारखं मोठं थिएटर आहे. परंतु पुण्यामध्ये एकही मल्टीमीडिया जागतिक दर्जाचं नाट्यगृह नाही. खरं तर मुरली अण्णा मोहोळांनी प्रयत्न केला होता आणि त्यावेळेला साधारणतः 27 आर्किटेक्ट्सनी प्रेझेंटेशन्स केली होती. त्यातनं माझ्या मते एक डिझाईन पण फायनल झालं आहे, पण अजून त्याचं पुढे काय झालं आम्हाला कळलंच नाही. तर मला असं वाटतं असे कितीतरी प्रश्न आहेत. मंजुषाताई, तुमच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. तुम्ही आत्ताच विराजमान झाले आहात, परंतु ही एक चळवळीसारखं पुढे नेलं पाहिजे. ज्या पद्धतीने एक झाड कापायचं म्हटलं की पर्यावरणातले शेकडो जण उभे राहत असतात,
परंतु आपल्याला चळवळ त्या पद्धतीनेच करायची असं मी म्हणत नाही, परंतु हे विषय लावून धरले पाहिजेत, सगळ्या माध्यमातून लावून धरले पाहिजेत, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो की प्रेमाने सर्वजण आपापल्या बिझी, कोणी मुंबईतनं आलं आहे, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगचं शेड्यूल बदलून आलेलं आहे, या सर्वांनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलं आणि जवळपास 100% उपस्थिती या 2 दिवसांसाठी कलाकारांची आहे. आणि रसिक, एवढ्या मान्यवर रसिक या ठिकाणी प्रेमाने आले. मला असं वाटतं मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि थांबतो. मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे ते आपल्या सर्वांना त्याचं बोधचिन्ह दाखवून उद्घाटन झालं असं आपण म्हणतो.